चला, आज तर उठायलाच थोडा उशीरच होऊन गेलेला आहे. तर आज आहे ना 7 वाजून गेले होते मला उठायला. 7 वाजता उठली, सर्व काही घरातलं झाड झूड केली, सडा रांगोळी केली, अंगण वगैरे सर्व काही झाडून झुडून मी आता बाप्पांची आरती करते. तर आता 8 वाजून गेलेले बाप्पांची आरती करायला. तर म्हटलं सर्वात आधी बाप्पांची आरती आता मी करून घेते. सर्व काही आवरलं गेलेलं आहे, त्यासाठी बाप्पांची आरती मी इथं करून घेते. चला, आता बाप्पांची आरती अशा प्रकारे मी करून घेतलेली आहे. आता बाप्पांना नैवेद्य म्हणजे प्रसाद, आता बाप्पांना आहे ना तिळाच्या गोळ्या त्यांच्यात प्रसाद ठेवलेला आहे मी आज. रोज वेगवेगळा प्रसाद असतो, जे असतं ते, कधी सफरचंद, तर कधी मोदक, कधी तिळाच्या गोळ्या, तर कधी खोबऱ्याचे किस, साखर. तर अशा प्रकारे प्रसाद मी करत असते. तर आता बाप्पांना प्रसाद ठेवला, आता यांना देते प्रसाद. आता मी सुद्धा इथं प्रसाद घेते. आणि बघा इथे छानशी अशी रांगोळी काढलेली आहे मी. आणि बघा बाप्पांना हार सुद्धा नाही आहे, कारण बाजारातच कोणी जात नाही हार घ्यायला. त्यासाठी मी दारातच झाड आहे माझं फुलांचं, ते फुलं तोडून मी बाप्पांसमोर असं ठेवते. त्या फुलांचा हार सुद्धा बनवता येत नाही. आणि बघा रांगोळी मस्त साधी सिंपल छान अशी रांगोळी मी इथं सुरेख काढलेली आहे. तर अशा प्रकारे चला, आता आरती सुद्धा झालेली आहे. आता मी चहा ठेवणार आहे, कारण जे चहा सुद्धा बाकी आहे माझे अजून, त्यासाठी मी आता चहा ठेवते. हाय, नमस्कार. आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, व्हिडिओला सुरुवात केलेली. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ, ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, आज वाजले 9 वाजता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, कारण की आज उठायलाच थोडासा उशीर होऊन गेला त्यासाठी. तर चहा सुद्धा मी आत्ताच ठेवलेली, आता चहा घेणार आहे मी. चहा ठेवलेली इथं, सर्व काही आवरलं नंतरच मी चहा ठेवली. आंघोळ वगैरे, झाडझूड, सडा रांगोळी, बाप्पांची आरती सुद्धा झालेली आहे. तर बाप्पांची आरती केल्यानंतरच मी आता इथं, म्हणून चहाला 9 वाजून गेले, म्हणूनच चहाला उशीर झाला. तर आता 9 वाजून गेलेले आहे. तर आता चहा घेते, नंतर मग रेसिपीला सुरुवात करते. तर चला रेसिपीकडे वळू. इथं हे कापूर लावलेला आहे इथं. सर्व काय आवरून झालेलं आहे माझं. बघा इकडे पण सर्व काय आवरून झालेलं आहे, फक्त भांडे लावायची बाकी, कारण रात्रीचे घासलेले तसेच्या तसे आहे. आणि किचन ओटा पण रात्रीच्या पुसलेला तसाच्या तसा आहे. आता काय मी पुसलेला वगैरे नाही आहे. तर इथं आता चहा सुद्धा माझा उकडून गेलेला आहे. तर आता चहा सुद्धा घेते मी. चहा सुद्धा उकडून गेलेला आहे. बाप्पांची सुद्धा आरती झालेली, तुम्हाला दाखवते. बघा बाप्पांची आरती पण झालेली इथं. चला, आता सर्व काय झालेलं आहे. आता चहा सुद्धा उकडून गेलेली इथं. चहा ठेवली होती मी, तर आता दूध टाकते. चहा छान उकडून गेलेली आहे. त्यानंतर आज भाजी करून खूपच टेन्शन आलं, त्यासाठी मी इथं म्हटलं चला आता बेंगणी पुलावच बनवून घेते. तर वांगे सोयाबीन टाकून मस्तपैकी मी इथं पुलाव बनवलेला आहे, व्हेज पुलाव. तर बघा, त्यासाठी मी गॅस पेटून कुकर ठेवला आहे. त्याच्यामध्ये 2 पड्या तेल टाकलं, राई टाकलं, जिरं टाकलं. त्यानंतर आपल्याला इथं कांदेसुद्धा टाकून घ्यायचे. कांदे टाकले, शेंगदाणे टाकले, हिरवी मिरची टाकली आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचे. खूप लाल होई तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. आणि बघा एवढं साहित्य मी इथं घेतलेले. तांदूळसुद्धा मी धुवून ठेवून दिलेले आहे. आणि पाणी तर उकडायला ठेवलेलं आहे मी. पाणी उकडून मस्तपैकी साईडला गरम करून ठेवून दिलेलं आहे.
तर चला आता मी एक बटाटा कापलेला होता तो सुद्धा इथं टाकलेला आहे आणि त्याला पण मस्त असं परतून घ्यायचे। त्यानंतर टमाटा टाकायचा आहे आपल्याला। बघा अर्धाच टमाटा टाकलेला आहे मी, जास्त नाही टाकत कारण यांना टमाट्याची एलर्जी, त्यासाठी टमाटा मी आता खूपच कमी वापरते। त्यानंतर वांगे टाकलेले मी 2 वांगे मस्तपैकी लांब काप करून घेतलेले। त्यानंतर हे सोयाबीन सुद्धा मी पाण्यामध्ये आधी मिठाच्या पाण्यामध्ये उकडून मस्त असं पिळून घेतलेले आहे पूर्णपणे आणि ते नंतर मी इथं टाकले। तर आता हे सर्व मस्त असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं सर्व मसाले घालायचे कारण मसाला, चटणी, हळद सर्व काही मी इथं टाकलेलं आहे आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे। तर हे परतवल्यानंतर आता मी तांदूळ इथं टाकणार आहे। तर चला आता मी इथं मीठसुद्धा टाकून घेणार आहे। चवीनुसार मीठ आपल्याला इथं घालायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ तांदूळ मी इथं धुवून घेतलेले ते सुद्धा आपल्याला इथं मिक्स करायचे आणि त्यामध्ये ना थोडी डाळसुद्धा टाकलेली आहे मी, नुसते तांदूळ नाही टाकले कारण की थोडी डाळ कधी टाकली ना तर पुलाव अजून टेस्ट वाढून जाते पुलावची, त्यासाठी मी थोडीशी डाळसुद्धा इथं टाकलेली आहे। तर चला आता हे सर्व काही असं मिक्स करून घेऊया। आता साईडला मी पाणी उकडून ठेवलेले आहे ते सुद्धा आपण इथं घालायचं आहे। तर पाणी सुद्धा मी इथं घातलेलं आहे। तर बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्णपणे असं सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता इथं हे उकडतं आहे। आता आपल्याला इथं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। मी आता इथं कुकरचं झाकणसुद्धा लावून घेतलेलं आहे। तर चला आता 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला करायच्या आहे आणि बघूया झालेला आहे आपल्या 2 ते 3 शिट्ट्या। तर आपला पुलाव बघा इथं व्हेज पुलाव खूपच मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता बघा खूपच छान झालेला आहे। तर चला मी इथं आता ताटं करून घेतलेली आहे, लोणचं, कांदा, पापड। तर चला सर्व करूया, या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला। कसा वाटला व्हिडिओ